हॅलो गाईड, तुमचे माझ्या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही कसे आहात? मित्रांनो, बऱ्याच लोकांना आपल्याला जे मार्क पडतात त्या मार्काचे पर्सेंटेज कळत नाही। पर्सेंटेज कसे काढायचे ते बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही। शिक्षक सांगतात तुला एवढे एवढे गुण पडलेले आहेत, पण त्याचे पर्सेंटेज काढायला गेलं तर बऱ्याच लोकांना माहित नाही। तर आपण या ठिकाणी एक 2-3 एक्झाम्पल घेऊया की मुलांचे पर्सेंटेज कसे काढले जाते आणि जर टोटल मार्क दिले असतील आणि पर्सेंटेज जर दिले असेल तर त्याला एकूण किती गुण मिळाले हा सुद्धा आपण या ठिकाणी 1-2 उदाहरण या ठिकाणी आपण बघणार आहोत। मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवर जर फर्स्ट टाइम जर आले असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जर पसंत पडला तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला बघूया या ठिकाणी की आपल्याला मिळालेले जे गुण आहेत त्या मार्काचे आपण पर्सेंटेज कसे काढू शकतो। तर एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघूया। सरिताला बोर्डाच्या परीक्षेत 600 पैकी म्हणजे 600 पैकी 435 मार्क्स मिळाले तर तिला किती पर्सेंटेज पडले? तर मित्रांनो, गुण पडलेले आहेत किती? 435। किती पैकी आहे? 600 पैकी। तर या ठिकाणी आपल्याला 435 भागीला 600 गुणिला पर्सेंटेज म्हणजे 100। या ठिकाणी गुणिला 100 आपण करूया म्हणजे याचा भागाकार आपण करू शकतो। हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला। आता या ठिकाणी आपण 435 ला 6 ने भागूया तर 6 1 6, 6 7 42, खाली उरला 1, वरून घेतला 5 झाले 15, 6 1 6, 6 दुनी 12, 15 तून 12 गेले, खाली उरले 3। तर या ठिकाणी आपल्याला 3 उरले म्हणजे आपल्याला दशांश डेसिमल पॉइंट घ्यावा लागेल आणि 6 पंचे 30। तर मित्रांनो, या मुलाला टोटल 72.5 पर्सेंटेज पडलेले आहे। एकदम सोपी पद्धत आहे की या ठिकाणी जे गुण मिळाले ते वर घ्यायचे, किती पैकी मिळाले ते ती संख्या खाली ठेवायची भागीला आणि गुणिला 100। असे जर आपण केलं तर आपल्याला त्याचे पर्सेंटेज काढता येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण बघूया पर्सेंटेज कसे काढतात। तर सुरेशला वार्षिक परीक्षेत 600 पैकी 312 मार्क्स मिळाले असतील तर त्याला किती पर्सेंटेज पडले असेल? तर मित्रांनो, या अगोदर सुद्धा आपण एक उदाहरण बघितलं। तर काय करायचं या ठिकाणी, त्याला किती मार्क पडले? 312। किती पैकी पडले? 600 पैकी। आपल्याला काय काढायचे? पर्सेंटेज काढायचे। म्हणून मिळालेले गुण 312 भागीला 600 गुणिला 100 अशा प्रकारे आपण जर लिहून घेतलं तर आपल्याला पर्सेंटेज काढायला अगदी सोपे जाईल। मित्रांनो, हा 1 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला। आता जी संख्या उरलेली आहे या संख्येनं अंशस्थानच्या संख्येला भागायचं। अंशस्थान छेदस्थान, तर छेदस्थानच्या संख्येने अंशस्थानच्या संख्येला भागायचं। तर या ठिकाणी अगोदर या दोन संख्या घेऊया। 6 1 6, 6 पंचे 30, 6 पंचे 30, उरला 1, वरून घेतले 2, 12 झाले, 6 दुनी 12, काही संख्या उरल्या नाही म्हणून या ठिकाणी आपला पूर्ण भाग गेलेला आहे म्हणजे त्याला परीक्षेत 52 पर्सेंटेज पडलेले आहे। तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे पर्सेंटेज काढण्याची, सोपी पद्धत। आता आपण हा वेगळा विषय बघणार आहोत। अगोदर आपण बघितलं की एखाद्या मुलाला 600 पैकी जर काही गुण मिळाले असतील त्याचे पर्सेंटेज किती काढले, तर पर्सेंटेज किती ते पर्सेंटेज आपण काढले। परंतु आता या ठिकाणी असं दिलंय की अशोकला 9वीच्या परीक्षेत 600 पैकी 58% पडलेले आहेत, पर्सेंटेज 58% पडले आहेत। तर त्याचे एकूण गुण किती
म्हणजे या ठिकाणी आपल्याला 600 पैकी दिलेले आहे, 58% गुण पडलेले आहे. आता त्याचे एकूण मार्क्स किती आहे ते आपण आता बघणार आहोत. तर मित्रांनो एकदम सोपी ट्रिक आहे. आपण अगोदर बघत होतो टोटल जी संख्या आहे ती आपण भागीला घेत होतो, मिळालेले गुण वर घेत होतो, अंशस्थानी मिळालेले गुण भागीला छेदस्थानी किती पैकी मिळाले आणि गुणीला 100. परंतु या ठिकाणी काय करणार आपण, तर हे 58% पडलेले आहेत, 58% गुणीला 600 पैकी आणि भागीला 100 करणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी अशा प्रकारे जर आपण गुणाकार केला तर आपल्याला त्या मुलाला किती गुण पडले हे काढता येईल. तर या ठिकाणी बघूया आपण, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. आता उरला 1 लाख आहे, छेदस्थानी 1 असेल तर त्याला काही किंमत नाही. तर 58 गुणीला 6 हा आपण आता याचा गुणाकार करूया, म्हणजे आपल्याला कळेल 8 सकम 48, आजचे आले 4, 6 पंच 30, 30 आणि 4 34. म्हणजे या मुलाला या ठिकाणी 58% पर्सेंटेज मिळाले असेल तर त्याचे एकूण गुण 348 होतात. तर हे उत्तर बरोबर आहे का ना. आपण टॅली कसं करायचं, तर या ठिकाणी आपण टॅली करून बघूया. 348 भागीला 600 पैकी गुणीला 100, आपल्याला 58% मिळाले पाहिजे तर आपलं उत्तर बरोबर येणार. तर या ठिकाणी बघूया, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, 6 1 6, 6 पंच 30, उरले 4, वरून घेतला 8, 48, 6 8 48. म्हणजे 58% पर्सेंटेज उत्तर बरोबर आहे. म्हणजे या मुलाला 9वीच्या परीक्षेत 600 पैकी 58% जर गुण पर्सेंटेज पडला असेल तर त्याचे एकूण गुण हे 348 होतात. तर मित्रांनो ही सोपी ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल. मित्रांनो दुसरं उदाहरण या ठिकाणी, वैशालीला परीक्षेत 600 पैकी 65% पडले आहेत. वैशाली नावाची मुलगी, तिला 600 पैकी परीक्षेमध्ये 65% पर्सेंटेज पडले आहेत. तर तिचे एकूण गुण किती आहेत. तर या ठिकाणी पूर्वीसारखंच आपण या ठिकाणी बघूया. तर 600 पैकी 65%, तर 65 हे अंशस्थानी घ्यायचे, 65 गुणिला किती पैकी 600 पैकी आणि भागीला जर आपण 100 केलं तर येणारं उत्तर हे आपलं बरोबर येणार. तर या ठिकाणी 1 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, छेदस्थानी 1 आहे म्हणजे त्याला काही किंमत नाही. 65चा आणि छेदस्थानी आपण 100 का घेतले, कारण 65% पर्सेंटेज जे आहे, पर्सेंटेज म्हणजे 100, म्हणून हे पर्सेंटेज आपण काढलं आणि टक्केवारी 100 खाली या ठिकाणी दिले आणि म्हणून 65चा आणि 6चा या ठिकाणी आपण आता गुणाकार करणार आहोत. 6 पंच 30, आजचे 3 आले, 6 6 36, 37 38 आणि 39, 390 तिचे टोटल मार्क्स किती आहेत. तर 65% जर तिला पडले असतील तर एकूण गुण तिचे 390 आहेत. तर 390 बरोबर आहे का नाही हे बघायचं जर असेल तर आपण या ठिकाणी ताळा सुद्धा करू शकतो. म्हणजे 390 पूर्वीसारखं बघूया, गुण भागीला 600 गुणीला 100. हा 1 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. आता या संख्येने याला भागायचं. 6 6 12 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 36, 39 मधून 36 गेले, उरले 3, वरून घेतला 0, झाले 30, तर 6 पंच 30. म्हणजे आपलं जे उत्तर आहे 390 हे अगदी बरोबर आहे. मित्रांनो हे पर्सेंटेजची आयडिया तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ जर तुम्हाला नॉलेजेबल वाटला असेल, काहीतरी यातून थोडंफार जरी नॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ आणि मॅथ्सचे, मराठीचे असे व्हिडिओ तुमच्या या आवडत्या चॅनलवर मी नेहमीच घेऊन येणार आहे.
तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।